नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे नीरज सरोदे यूट्यूब चॅनलमध्ये। आता प्रत्यक्ष आपण पाठीमागे जी पाहत आहात नीरज कंपनीची मोटर आहे, नाथखोळा पाणी या ठिकाणी देते पहा। नक्की ही मोटर कोणती आहे, कसं चालते, याचं सगळं अनबॉक्सिंग आपण आता या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही मोटर 2 फेजवर चालते। एक फेज जी आहे ती मेन फुल करंट असणारी आणि दुसरी फेज डीम असणारी, अशी 2 फेजवरती चालते। आणि प्रत्यक्ष तिचा जर प्रेशर जर पाहिला मोटरचा, नाथखोळाचा प्रेशर आहे पहा। याची संपूर्ण माहिती आता आपल्यासमोर कस्टमर आहेत पहा, आणि प्रत्यक्ष ज्यांनी मोटर दिली आहे ते जिनेश सर आपल्या बरोबर आहेत। यांचं सगळ्यांचं आपण या ठिकाणी मत पाहू, आणि या मोटरसाठी स्टार्टर कोणता लागतो, या मोटरसाठी MFD कोणता लागतो, या सगळ्याची माहिती आपण यामध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण ही जी मोटर आहे, ही मोटर अख्ख्या भारतामध्ये कुठे मिळणार नाही आहे। 7.5 HP पंप आहे आणि 2 फेजवर चालते, आणि 2 फेजवर चालणारी ही एकमेव मोटर आहे। ती आता आपण अनबॉक्सिंग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आपणासमोर हा जो पंप दिसत आहे, हा नीरज कंपनीचा पंप आहे। 7.5 HP 8 स्टेजचा हा पंप आहे। साधारणतः ह्या पंपाचा हेड 56 मीटर एवढा आहे। यामध्ये 80 मीटर हेडपर्यंतचे सुद्धा पंप येतात। आता या पंपाचा जर आपण हे पाहिला, डिस्चार्ज हा 500 लिटर पर मिनिट एवढा आहे। हा पंप अतिशय नाथखोळा असा पंप आहे मित्रांनो। याच्यामध्ये आपल्याला विहिरीमध्ये सुद्धा वापरता येऊ शकतो, बोरमध्ये सुद्धा वापरता येतो। प्रत्यक्ष शेतकरी आणि दुकानदार यांचं या ठिकाणी मनोगत आता आपण पाहूया। तसेच तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जसे की आपल्याला नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे लवकर कळत जातील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमध्ये आपण स्टार्टरविषयी संपूर्ण माहिती पुढे देण्यात आलेली आहे। तर आपल्या डीलर जे आहेत सागर जिनेश सर, आणि जे कस्टमर आहेत, हे कस्टमर गंगापूर या ठिकाणचे आहेत। त्या कस्टमरचं नाव ते सांगतील आणि प्रत्यक्ष आपण त्यांचंच या ठिकाणी रिव्ह्यू पाहूया। नमस्कार, मी नीरज मोटर, महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर जिल्ह्याचा डीलरशिप आहे। आपली मेन शाखा मोडणीम या ठिकाणी पूर्वज सर यांच्याकडून आपण अहमदनगर जिल्ह्याची डीलरशिप आपल्याकडे आहे। हा जो पंप तुम्ही पाहताय, हा 7.5 HP पंप आहे। हा मिक्स फ्लो म्हणजे हंडी पंप आहे। याला 7.5-8 हा हंडी पंप आहे। याला 180 फुटाचं याला हेड आहे। आता याची सगळ्यात खासियत म्हणजे अशी, 7.5 HP मध्ये अख्ख्या भारतामध्ये सिंगल फेजवर चालणारी एवढीच एकमेव कंपनी म्हणजे नीरज कंपनी आहे। या नीरज कंपनीत खास वैशिष्ट्य म्हणजे एक लाईट फुल, एक डिम असला तरी चालतो, एक फुल एकदम थोडा कमी असला तरी चालतो, 2 फुलं असली तरी चालतात, आणि 3 फुलं असली तरी चालतात। म्हणजे थोडक्यात याचा अर्थ काय, ही जी मोटर आहे ही 24 तास चालणारी मोटर आहे। अशा प्रकारची ही मोटर आहे। आपण पाणी पाहत आहे, अगदी जवळजवळ माझ्या माहितीनुसार एक 8 ते 9 फूट पाणी वरती मारते। जवळजवळ 150 फुटापर्यंत त्यांनी मोटर खाली सोडलेली आहे। आणि आत्ता सिंगल फेज लाईट आहे, 1 फुल आणि 1 डिम। हे आपले कस्टमर आहेत। आज गंगापूर या ठिकाणी मी लाईव्ह या ठिकाणी आलेलं आहे। त्यांचं म्हणणं होते या ठिकाणी तुम्ही यावं आणि मला तेवढं एकदा माझी मोटर चालू करून मला थोडं सहकार्य करावं। मी अहिल्यानगर शहरातून गंगापूर या ठिकाणी जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी येऊन यांना आपण ही मोटर दिलेली आहे। हा लाईव्ह डेमो या ठिकाणी आहे। माझे कस्टमर आहेत, ते सांगतील त्यांच्या पद्धतीने त्यांना कसा वाटला आहे। नमस्कार, माझं नाव कृष्ण दंडे। आज या ठिकाणी नीरज कंपनीची आम्ही मोटर घेऊन खूप समाधानी आहोत, कारण की मी सर्व मोटरी वापरून बघितल्या, परंतु पाण्याची एवढी हाईट आणि एवढा प्रेशर कोणतीच मोटर देत नाही। आणि वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आता सध्याला 6 तास लाईट असल्या कारणाने आपलं शेताचं भरणं होत नव्हतं, परंतु आता ही मोटर अशी आहे की आपल्याला 24 तास अशी पाणी पुरवणार आहे। त्याच्यामुळं आपल्या ज्या शेतीचा तुटवडा आहे भरण्याचा, तो पूर्ण होणार आहे। आणि मी सरांचं जे मोटरविषयी बघितलेलं यूट्यूबवर, त्याच्यानंतर मी आता ही सरांकडून दुसरी मोटर आहे। पहिली शेततळ्यासाठी घेतली होती आणि आता ही बोरसाठी घेतलेली आहे। खूपच म्हणजे असं आहे की सर्व शेतकऱ्यांनी याचा नक्कीच लाभ घ्यायला पाहिजे, कारण मोटर अशी आहे की तुम्हाला नो टेन्शन आहे आणि स्टार्टरकडे जायची गरजच नाही तुम्हाला। स्टार्टर आपोआप उठतं बी, आणि जर काही फॉल्ट असलं स्टार्टर सांगतं पण। त्याच्यामुळं सर्वांनी नक्कीच या मोटरचा लाभ घ्यावा, मी अशी सर्वांना विनंती करतो। पाणी
आमचे मित्र सागर जिने सर, आता आपण जो पंप पाहिला 7.5 HP सिंगल फेजवर चालणारा, या मोटरसाठी जो स्टार्टर लागतो त्या स्टार्टरविषयी थोडक्यात आपल्याला माहिती देत आहेत. नमस्कार. या ठिकाणी आपण पाहतोय बल्ब पाहतोय. या ठिकाणी 3 सप्लाय घेतलेले आहेत पहा. ते 3 सप्लाय आपण चेक करूयात. या ठिकाणी एक पाहिलं मी पहा, एकदम फुल बल्ब लागलाय. त्यानंतर या ठिकाणी लावलाय एकदम डिम लागलाय. आणि तिसरा फेज पाहतोय बऱ्यापैकी लागलाय. मग आपल्याला काय करायचं आहे, हा जो एकदम फुल आणि थोडा बऱ्यापैकी असे 2च सप्लाय या ठिकाणावरून मी या पॅनलमध्ये घेतले. आता या पॅनलमध्ये जर आपण पाहिलं, इथं ऑटो आहे, हा कॉन्टॅक्टर आहे, हा MFD आहे आणि याला वायरिंग केली आहे. वायरिंग पण एवढी सोपी आहे, एक फुल आणि एक डिम द्यायचं फक्त. आणि मोटरीचे RYB 3 वायरी जोडायच्या, जोडणी पण खूप सुलभरित्या आहे. या स्टार्टरचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी याला डिजिटल ड्राय रन आहे. डिजिटल ड्राय रन म्हणजे काय, विहिरीतले जर समजा मोटरीचं पाणी उपसलं किंवा बोरचं जर पाणी संपलं, बॉडी लेवलच्या खाली गेलं, ऑटोमॅटिक मोटर बंद होते. यामुळे काय होतं, आपली मोटर वगैरे जळत नाही. त्यानंतर त्याला टायमर आहे. टायमर म्हणजे काय की त्याला 120 मिनटं झाले म्हणजे 2 तास झाले की ऑटोमॅटिक 10 मिनटं मोटर बंद राहते. आणि या 10 मिनटामध्ये मोटर कूल होते. कूल म्हणजे काय होते, गार होते. या ठिकाणी दर 2 तासाला ती मोटर 10 मिनटं बंद राहिली, आपलं स्टॅटर असेल, केबल असेल, मोटर असेल, सगळी गार होते, थंड होते. म्हणजे मोटर जाळण्याचं, स्टॅटरला काही खराबी होण्याची याचे चान्सेस कमी असतात. त्याप्रमाणे त्याला ऑटो पण आहे. जरी लाईट कशी चेंज झाली, कसाही लाईटीत बदल झाला, तर ते ऑटोमॅटिक लाईट ते व्यवस्थित स्टेबल करून आपली मोटर 3 फेज जरी आली ऑटोमॅटिक तरी चालू करते, आणि सिंगल आली तरी ऑटोमॅटिक चालू करते. आपल्याला घरून या ठिकाणी लाईट गेली म्हणजे आता स्टार्टर बदलावं लागेल, वायरी बदलावं लागते, याच्यात झंझट राहत नाही. ऑटोमॅटिक मोटर 24 तास चालते. अशी एकमेव मोटर आहे नीरज, आणि त्याला आपला स्टार्टर आहे तो हायटेक कायटेकचा. सर मला एक सांगा, आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बरंच सांगितलं, पण हे नक्की आपलं कुठे मिळेल, कसे मिळेल, काय करावं लागेल यासाठी थोडक्यात माहिती सांगा. नक्कीच सर. या ठिकाणी आपल्याकडे अहमदनगर जिल्ह्यामधील मुक्काम पोस्ट पिंपळगाव माळवी नगर MIDC या ठिकाणी आपल्याला नीरज मोटर पंप मिळेल. नीरज मोटरमध्ये तुम्हाला बोरवेल असेल, तुमची घरच्या पाण्याची मोटर असेल, विहिरीतली असेल, अगदी अर्धा HP पासून 10 HP पर्यंत तुम्हाला कोणतीही मोटर या ठिकाणी आपल्याला मिळेल. धन्यवाद. ओके, धन्यवाद सर.